नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेदच्या आतून हलकं होऊया या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर वजन वाढण्यासाठी कोणत्या प्रकारचे विचार कारणीभूत ठरतात आणि आपण ते कोणत्या विचारांनी बदलले पाहिजेत हे आपण पाहिलं. शिवाय काही मेडिटेशन्स पण आपण आत्तापर्यंत पाहिले. आता या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागेल, किती दिवसात रिझल्ट मिळतील, फार महत्त्वाचा प्रश्न आहे, हो ना? आईन्स्टाईन म्हणतो की टाईम इज जस्ट ॲन इल्युजन. असं तर पॉझिटिव्ह ॲफर्मेशन सिरीजमध्ये जसं आपण बोललो आहे की ॲफर्मेशन्सवरचा, या सगळ्या प्रक्रियेवरचा आपला विश्वास जेवढा जास्त तेवढी ती गोष्ट आपल्याकडे लवकर येते. त्यामुळे या प्रक्रियेवरचा आपलं वजन कमी होऊ शकतं या विचारावरचा विश्वास हा वाढता ठेवा. काही जण लगेच बदल अनुभवतात, काहींना वेळ लागतो. पण वजन कमी करणं हे सोपं आहे, शक्य आहे. ही जी बदलाची प्रक्रिया आहे ना, ती तुम्ही एन्जॉय करा, हे फार महत्त्वाचं आहे. ओढून ताणून आटापिटा करून कोणतीही गोष्ट करणं टाळा. त्यामुळे व्यायाम, डाएट या गोष्टी नक्कीच महत्त्वाच्या आहेत. पण नुसतं शरीरासाठीचा डाएट कधीच समाधानकारक रिझल्ट देणार नाही. त्यासाठी तुम्हाला मनाचा डाएट हा सुधारावाच लागेल. आणि त्यामुळे मनाचा व्यायाम आणि मनाचा डाएट असं दोन्हीही सुधारा. लोकांची जाडी तेव्हाच वाढायला लागते जेव्हा ते स्वतःवर प्रेम करणं थांबवतात. पण जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो ना, तेव्हा अगदी जादू झाल्यासारखं आपलं अधिकचं वजन कमी होऊन जातं. तेव्हा स्वतःवर प्रेम करा, नवीन संकल्प करा आणि ते सिद्धीस न्या. आरोग्यवान राहण्याचं, आनंदी राहण्याचं व्रत हाती घ्या. उतू नका, मातू नका. वाढणाऱ्या वयाबरोबर आरोग्य पण वाढवत न्या. ही वजन योग्य ठेवण्यासाठीच्या व्रताची कहाणी सफळ संपूर्ण. तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आतून हलकं होण्यासाठी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.